हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर दिवाळीचा हा व्हिडिओ शिल्लक होता आणि तो अजून अपलोड केलेला नव्हता, तर चला भाऊबीज आमची कशी झाली ते बघूयात। ग्राहकाचा इकडे फोटो सेशन स्टार्ट झालेला आहे रे, आणि इकडे अशी रांगोळीची तयारी, आणि इकडे ही मोकार स्टाईल मारणारी सोना। ए खाली उतरा, खाली गाडी नाही बसायचं। आणि आज पाडवा असल्यामुळे परत सगळी ह्यांची तयारी इकडे आहे बघा। हा सिया झोका खेळती तिकडे, आहे की नाही सिया? तिकडे आजी बाबा बसले, आहे की नाही? आणि खूप उशीर झालाय, काय माहित फोटो बी चांगले निघतात का नाही काय। आरू तू खाली उतरलंय मार खाशील। आणि आमच्या भाऊबीजीसाठी वहिनींचं हे डेकोरेशन थोडस सुरू आहे। आणि सगळेजण अवतीभोवती उभा राहिलेले आहेत। हाय विठ्ठल विठ्ठल कर, विठ्ठल 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 कसं करतो? विठ्ठल विठ्ठल करतो। श्रावी तुझं काय चालू आहे? आणि मुद्दामच आम्ही असं 5 ते 6च्या दरम्यान दरवर्षी असंच भाऊबीजेचा कार्यक्रम ठेवतो, कारण की या टाइमिंगला खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं, आणि विशेष म्हणजे फोटो खूप छान येतात आणि छान वाटतं मोकळ्या वातावरणामध्ये। लाईट आहे कितला बल्ब का लागला नाही? आणि माहितीये का, सगळ्या जणींना मेकअप करायला एवढा उशीर लावलेला, त्याच्यामुळे 1-1.5 तास असाच घालवला। म्हणजे ते ओवाळायला फक्त 10-15 मिनिटं लागत असतील, आणि अगोदरच आम्ही 1-1.5 तास घालवतो, त्याच्यामुळे सगळे जाम वैतागलेले असतात आमच्यावरती। पण मजा येते, खूप गोंधळ वाटतो, सगळेजण एकत्र असतात, आम्ही 10-12 जण, त्यामुळे खूप छान वाटतं। अरे उर काकी काय घालवा लावलाय? फोटोग्राफरच बनवलं रे एका पोरीला तर। हा हॅलो मोबाईल छान काढ, छान। आणि असं सगळ्यांसोबत टप्प्याटप्प्याने फोटो काढायचे असतात, कारण की नाही का प्रत्येकाला स्टेटस ठेवायचं असतं, परत कुणाचा बर्थडे आला तर नवीन फोटो पाहिजे असतात, त्याच्यामुळे असं हे गोंधळ चाललेलं होतं। आणि सियाचं एकटं झोका खेळायचं चालू असतं। तर चला आता फोटो वगैरे काढून झालेले आहेत, आणि त्याच्यानंतर भाऊबीजीचं पण फक्त ओवाळायचं तर जास्त काहीच नाही, कारण की दुसरं काही जास्त नसतं। पाडवा पण आहे, त्याच्यामुळे त्यांना परत पूजा वगैरे पण करायची आहे, त्याच्यामुळे फोटो अगोदर काढून घेतले। उशीर झालेला होता, त्याच्यामुळे पोर्चमध्येच हा कार्यक्रम आहे, आतमध्ये तेवढा काही क्लॅरिटी होती, लाईटचा प्रकाश तेवढा नसतं, त्याच्यामुळे अरे का तुम्ही आता लग्न झाले, तुम्ही आता येता कळत नाही का तुम्हाला? अन्न बघ की तर, अरे पण आणायचं असतं, आणायचं होतं, पण मी काय म्हणते खायला काय नाही फाउंडेशन थापले, काय फाउंडेशन थापले काय सुद्धा नाही, ओरिजिनल माल आहे आपला। चला काय केलं काय? अरे छान केलं। आणि बघा असा गोंधळ सुरू आहे आमच्या घरचा, म्हणजे कुणाची कुणाला खरंच मेळच लागत नाही, पण एवढं भारी वाटतं ना असं टायमिंगला। हे 2-3 तास खूप मजेत जातात आमचे दिवाळीचे। आणि गंधवल्ला करायचं म्हणून मी कुंकू काढायला लागली ताटामध्ये, आणि पूर्ण पंचपळ माझ्याकडून पालतं झालं, आणि म्हटलं आता कुठं ते ऍडजस्ट करायचं उठायचं, म्हणून मी माझ्या आईला बोलवलं, म्हणजे मामीच म्हणतो आम्ही तिला, आणि तिच्या जुनी होती साडी म्हणून मी हात पुसला, तर सगळेजण मला असे रागवत होते, म्हणत होते बघा स्वतःच्या साडीला नाही आणि आईच्या साडीला कसं पुसते म्हणून। तर चालतंच ना तेवढं, तर आईलाच आपण हे करतो। तर चला आता सुरू झालेली आहे आमची भाऊबीज।
तर आमच्याकडे असं बघा म्हणजे सगळ्याकडे वेगवेगळं असू शकतं औक्षण करायचं आणि काही खरंच रीतिरिवाज सुद्धा वेगळे असतील. तर आमच्याकडे जसं असतं तसं. आणि हा माझा सगळ्यात मोठा भाऊ आहे म्हणजे आमच्या सगळ्यांचाच हा मोठा भाऊ आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला याचा नंबर आणि त्याच्यानंतर मग सगळ्या भावंडांचा. आणि मी पण मोठी आहे त्याच्यामुळे मी सुरुवातीला ओवाळते. त्याच्यानंतर मग माझ्या दुसऱ्या सगळ्याच बहिणी ओवाळतो आणि त्याच्यानंतर करदोड वगैरे द्यायचं आणि पाया वगैरे पडायचं. तर मोठा असेल तर पाया पडायचं आणि छोटा असेल तर त्याला माझ्या पाया पडायला लावायचं. हे असं आमचं ठरलेलं असतं. तर ते पुढे पुढे तुम्हाला दिसेलच. लेकर म्हणजे काय लेकर तुला पसारा आणायचं आणि मग मध्ये जसं चहाचा कार्यक्रम पण बघा कारण की नाही का टाइम पण ते झालेलं होतं आणि खरंच ह्या टायमिंगला एवढं भारी वाटतं ना अंगणामध्ये सगळेजण मिळून. मग आता हे कार्यक्रम आणि प्लस चहा पण सगळं सोबतच चाललेलं होतं. खरंच आता खूप छान वाटते मला हे कारण खूप दिवसानंतर हा व्हिडिओ मी व्हिजिट करते. आता थोडा ओरिजिनल साऊंड म्यूट केलेला आहे कारण की आमचा इथं खरंच खूप गोंधळ चाललेला होता. म्हणजे खरंच मी सांगते विषय काय होता तर आता मोठ्या भावाने जेवढी भोवळणी दिलेली असते ना त्या टप्प्याने थोडं कमी प्रमाणात छोट्या भावांकडे असते. मग कुणी किती द्यायचे त्याच्यावरून चाललेला होता गोंधळ आणि हिशोब. कारण आम्ही असतो 7 जणी तर खूप पैसे भेटत नाहीत किंवा खूप कमी सुद्धा भेटत नाहीत. पण दरवर्षी हे थोडंसं छान वाटतं. तेवढंच त्या टायमिंगला मजा येते. पैसे करून आणि यावेळेस खरंच आम्हाला जेसीबीच्या मालकाने उधारेच ठेवलेला आहे. म्हटलंय परत देतो मग बघूयात आता कधी देतोय ते. आणि ओवाळताना पण असं मजा यायची की नाही का म्हणजे जो बसलेला असेल ना त्याला पैशावरून किंवा कशावरून तरी चिडवायचं किंवा फोटो काढताना पोज देण्यावरून कशावरून म्हणजे कंटिन्यू असं चेष्टा मस्करी आणि एकदम मस्ती चालूच होती आमची. त्याच्यामुळे खरंच भारी वाटतं. तुम्हाला सुद्धा खरंच एन्जॉय वाटेल कारण की नाही का म्हणजे सिंगल फॅमिली आणि जॉईंट फॅमिलीमधला हा फरक सुद्धा तुम्हाला दिसेल. अरे इकडे बघा आता आता थोडासा ब्रेक घेतलेला आहे मी कारण की आता नाही का माझ्या सगळ्या छोट्या बहिणींचं ओवाळायचं राहिलेलं होतं आणि खूप वेळ जातो मग नाही का सगळ्या जणींचं होईपर्यंत. मग तिथं थांबण्यापेक्षा तेच खूप गोंधळ पण चाललेला होता. मग इकडे पटांगणात सगळे बसलेले होते. माझे आई वडील अजून माझा मोठा भाऊ होता आणि दुसऱ्या चुलत्या वगैरे इकडे होत्या. तर मग तिकडे चहा पिऊन मी तिकडे गेली. थोड्या वेळ तिकडे बसलो आणि उरल्यानंतर थोड्या वेळानंतर मग येऊन अजून उरलेल्या भावांना पण ओवाळलं. अशी बघा गावापासून दूर रानात आहे आमची वस्ती. आमच्या शेतामध्ये आमचं घर आहे आणि पटांगण असं खूप जास्त आहे. जनावरं आहेत, वेगवेगळं झाडं आहेत आणि संध्याकाळचे वातावरण आहे. त्यामुळे तुम्हाला असं शेतसुद्धा दिसत आहे. झाडं झुडपं एकदम प्रसन्न वातावरण म्हणजे तुम्हाला असं गावची फिलिंग येईल बघताना. म्हणजे ज्यांना खूप जास्त गावात राहिलेले नसतील किंवा रानात जास्त त्यांचा सहवास झालेला नसेल त्यांना खूप छान वाटेल बघायला. माझ्याकडनं एकच लावलेलं एकच लावलेलं झालं बसायचं आता मला पाहिलं किरण नारळ तो कुठला झाडाचा तोडून आणलाय काय चांगले नाही बायको भेटली फक्त
तर बघा अशा प्रकारे 5 भावांना ओवाळून झालेलं आहे माझं. उरलेल्यांचं ते ओवाळून घेतील, ते खूप व्हिडिओ मोठा होईल. तर असं पूर्णपणे भाऊबीजेचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता पाडव्याची तयारी, कारण भाऊबीज आणि पाडवा एकाच दिवशी असल्यामुळे मग त्यांचं पूजा वगैरे चाललेलं होतं आमच्या घरच्यांचं. तर बघा या ठिकाणी आता सगळे भाऊ भाऊजाई, माझी आई वडील, माझी आत्या पण आहे, सगळ्या बहिणी आणि आम्ही सगळे भावंड सुद्धा तिकडे होतो. काही चुलते रानात होते, शेवटी ते आलेले होते, पण तोपर्यंत खूप अंधार पडलेला होता आणि चुलत्या पण काही स्वयंपाक करत होत्या. तर जसं जसं होईल तसं ते पूजा करत होते. सगळं शेतकरी कुटुंब असल्यामुळे जेवढं शेतीतील त्यांचे वाहनं असतील, वापरायच्या गाड्या वगैरे किंवा जे पण शेतीची साधने असतात ना, त्यांची पूर्णपणे त्यांनी पूजा केली आणि अशा प्रकारे आमची भाऊबीज आणि पाडवा सेलिब्रेट झाला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.